सर्वप्रथम सर्व रसिक जनांना माझा दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। आता महाकाळ बुवांची बारी। महाकाळ बुवांनी काय बारी केली, वा 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 वा, काय हा प्रकार। आता बुवाने बारी केली, बरोबर, बारी केली बुवानी। बुवा गाणी घ्यायची काहीतरी पद्धत, एवढी माहितीये तुम्ही मोठे शाहीर आहात, पण एवढी तुम्हाला काय दुसरं काय बोलताच येत नाही। अरे महाकाळ आधीच बोलली होती, पहिल्या बारीतच बुवांना काय सांगितलं होतं की बुवा तुमचा महाकाळ बनून मी इथे आले, बोलले होते की नाही। आता दुसरी बारी कशी करते त्याकडे तुमचं पण लक्ष असू द्या। आणि रत्नाकर परत बुवा बोलतील, वैदेही तू परत ना कर, मला बोलत होते ना की काय बोलले, मी म्हणाले ना तसं परत ना कर, तर हे काय बोलून गेले, मी काहीतरी केलं आणि आता ती बोलते की परत ना कर। वा क्या बात आहे। महाकाळ बुवांच्या शब्दाला तोड नाही दिली पाहिजे। आणि बुवा त्यानंतर तुम्ही गाणी घेतली ती घेतली, आणि म्हणून बुवांना काय सांगायचं बघा, पहिलाच बुवांना काय सांगायचंय। आता बुवांना एवढी बारी, माझी पहिली बारी एवढी लागली की एका एक गाणी अगदी किती जुनी पुराणी गाणी बुवांनी घेतली इथं। तर बुवांना बघा काय म्हणायचंय, शोभे असा नारीला नराचा जोड पाहिजे, पोपट पंची नको प्रश्नाचा तोड पाहिजे। त्यानंतर बुवांनी प्रश्नाचं एक सारांश दिला। मागे पण बारी झाली बुवांसोबत, तिथे पण बुवांनी तेच केलं। काय तर बुवांना माझा प्रश्न होता मदमारूची उंची किती, तिथे पण तेच रामायण दिलं, इथे येऊन पण तेच रामायण तुम्हाला दिलेलं आहे। बुवा काय तेच तेच करताय, जरा काहीतरी नवीन द्या लोकांना। आणि तुम्ही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर मान्य करावं की बाई मला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, मी नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करेन त्याचं उत्तर देण्याचं। उगाच तिथं पोपटपंची करायची। म्हणून काय म्हणायचं बघा, शोभेल असा नारीला नराचा जोड पाहिजे, पोपटपंची नको प्रश्नाचा तोड पाहिजे, उगाच तोंडाची हवा घालवणारा नको मैदानी लढणारा पाहिजे, आणि कुत्र्यासारखा भुंकणारा नको तर सुरात गाणारा पाहिजे। बुवांनी पहिला सूर लावली, काय ना बुवा नाकात गात होते। बुवा काय सर्दी झाली काय तुम्हाला, बुवा सर्दी झाले, डॉक्टरकडे न्यायला पाहिजे मग बुवांना। त्यानंतर बुवांची गवळ, काय बुवांची चाल होती असं, बुवांची सगळ्या गाण्यांना एकच चाल असते, त्यामुळे मी पण आता तसंच घेणार आहे बुवांसारखंच। त्यानंतर बुवांची गवळण होती, काय बुवा बोलून गेले, उघड्या अंगाने करताना स्नान, बोलून गेले ना बुवा। तर बघा बुवांना काय म्हणायचंय, बुवा पहिलीच गवळणीची काट देते आणि नंतर तुमच्या प्रत्येक जे मध्ये मध्ये गाणी घेतलीत ना त्यांनी, तुम्हाला मजा यायला पाहिजे म्हणून त्या गाण्यांना नंतर काट देतात। म्हणून बघा काय म्हणायचंय, नंदाचा पोरा करुणी चोरी गवळण काय होती, ह्या गवळणी सगळ्या स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात, बरोबर। त्या गवळणी स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात तेव्हा श्रीकृष्ण तिथं असतो। म्हणून काय म्हणायचंय, कसा बडाई मारतोय हा मोठ्या, आणि मग त्या गवळणी स्नान करत
माणसं तिथे बसले म्हणजे स्नान करण्यासाठी गेलेले असतात त्या यमुनेच्या काठावर. त्या कळवाच्या झाडावर तो श्रीकृष्ण बसलेला असतो आणि तो श्रीकृष्ण तिथे बासरी वाजवत बसलेला असतो. आणि बासरी वाजवत असताना तो त्यांना बोलतो की तुम्हाला जर तुमची वस्त्र पाहिजे असतील तर मला शरण जावं लागेल. आणि मग त्या गवळ्या त्याला शरण पण जातात. आणि जेव्हा त्या शरण जातात तेव्हा तो श्रीकृष्णाचा जो मित्र आहे कोण तर वाकड्या. मग काय म्हणायचंय? कसा बडाई मारतोय हा मोठ्या. आणि काय म्हणायचंय? खाली हलवीत आला लंगोट्या, खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. आता बुवा बोलले का? तर नाही. आता बुवा पण इथे आले असतील पण बुवानी काय लंगोटी घातले? बुवानी जॅकेट बिकेट घातले नसेल, मस्त असं टिळा वगैरे लावली नसेल, आले असतील. हा तर बुवा मी तुम्हाला नाही बोलत आहे, मी त्या वाकड्याला बोलते. तो वाकड्या असा त्या श्रीकृष्णाने त्याला आवाज दिला, अरे वाकड्या. तेव्हा तो वाकड्या चालत चालत आलेला आहे आणि पुढे काय आलंय? खाली हलवीत आला लंगोट्या. आता तो लंगोटी घालून असतो तो वाकड्या, तो हातात धरून सोट्या. आता इथे महिला मंडळ बसले, काळजी करू नका, तुमचा मान राखूनच वारी करणार आहे पण तुम्हाला पण मजा येणार आहे. हा आता सोट्या म्हणजे काय तर काठी, नाहीतर मोना रात्री वेगळ्या सोट्या वाटाने परत दुसऱ्या वारी देऊन बोलतीये ना बाईला माझा सोट्या दिसला काय. भुवांची सवय मला माहितीये, त्यांचा विषय एकच, गहंडीवर बोच्यावर गांडीवर सगळं तेच, सगळं तेच. हा म्हणून काय म्हणाले? खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. आता बुवांना पण लवकरच काठीची सवय पडणार आहे. बुवांचं पण वय होत आले की नाही? होत आले की नाही? म्हणून म्हणाले बघा काय म्हणायचंय? नंदाचं पोरा खरम खोरा करुणी तोरी सकळ बवारा, कसा बडाई मारतोय हा मोठ्या, कसा बडाई मारतोय हा मोठ्या. खाली हलवीत आला लंगोट्या, हातात धरून सोट्या. खाली हलवीत आला लंगोट्या, हातात धरून सोट्या. त्यानंतर पाऊस पडायला लागला आणि बुवांना गारवा दिसला. बुवांना गारवा दिसला की नाही? आणि नंतर बुवा काय म्हणतात? गारव्यातच मजा असते. बोलले ना, गारव्यातच मजा असते. बुवा काय हा प्रकार? हा तुमचं वय काय? तुम्ही बोलताय काय? गारव्यात मजा असते हे ते. हा त्यानंतर बुवांनी गवळणी घेतली, भरपूर गवळणी घेतली, छोट्या छोट्या काठी घेतली. हा तर बुवांसाठी माझी पण एक फेमस गवळण आहे, ती घेऊ? ऐकायचे तुम्हाला? बघा काय म्हणायचंय? बघा हा नंदाचा काना, रात्री उठून हा जाताना. बघा हा नंदाचा काना,
घेऊन हा जाताना तो महाकाळ तोंडात घेताना मग तो महाकाळ तोंडात घेताना त्याला पाहिजे मी अगं विझवताना बघा आनंदाचा कान्हा अरे महाकाळ तू शेर तर मी 1.25 शेर एवढं लक्षात ठेव बघा आनंदाचा कान्हा रात्र जाताना आता मी पटवून देते त्या वृंदावनात त्या यशोदेच्या पोटी तिथेच तो श्रीकृष्ण झोपलेला असतो आणि काय म्हणाले बघा आनंदाचा कान्हा रात्र जाताना तो महाकाळ तोंडात घेताना आता महाकाळ म्हणजे रत्नाकर महाकाळ नाही बरं का तो जो महाकाळ होता महाकाळ महा म्हणजे मोठा काळ मोठा जो काळ होता जो महाकाळ होता त्या दामानंद राक्षसाने त्या वृंदावनाला जी आग लावली होती ती आग त्या श्रीकृष्णाने त्याच्या तोंडात भिजवली व एवढाच विषय हा म्हणून काय म्हणाले तो महाकाळ तोंडात घेताना निकाला पाहिजे मी आग विझवताना बघा आनंदाचा कान्हा रात्रीला जाताना बघा आनंदाचा कान्हा आता पुरतीस नंतर नाही येणार परत त्यानंतर बघा कोणा काय म्हणायचंय शेतात काम करणारा कधी थकत नाही शेतात काम करणारा कधी थकत नाही आम्हाला बोलण्याची कोणाला ताकद नाही बुवा तुम्ही जरी किती मोठे शाहीर असाल ना तरी तुम्हाला मी ते घाबरणार नाही एवढं लक्षात ठेवा हा कारण आम्ही सुद्धा कुणासमोर वाकत नाही कारण आम्ही कुणासमोर वाकत नाही आणि सांगते शाहीर वैदेही कुणापुढे कधी झुकत नाही आणि नंतर बुवानी द्रौपदीचा विषय घेतला दुःशासनाने तिला ओढत भर दरबारात आणून तिच्यावरती अतिप्रसंग केला होता म्हणजे तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केलेला तो विषय बुवाने घेतली बरोबर तर त्याच्यावरती बघा बुवाने काय म्हणायचंय बुवांची चालली होती तो 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 हिमालय गोड गोड आकाशान गोड आता त्याच विमानात बसून या म्हाकाळा बुवाना उडवते की नाही बघा हा ते बघा काय म्हणायचंय अन्याय होतोय नारीवर आता ती द्रौपदी तिच्यावरती तेव्हा अन्याय झाला तेव्हा त्या श्रीकृष्णाने तिला वाचवलं होतं अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर आता ती 5 पांडवांची बायको होती द्रौपदी त्यांनी तिला पैसेच हरवलं होतं म्हणून काय म्हणायचंय अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर अहो डोळ्यासमोर नाही दिसत खरं मग बायको लावली पैजेवर म्हणजे त्यांनी त्याची बायको पैजेवर लावली होती बरोबर बुवांचं लग्न झालेलं आहे पण बुवा तुम्हाला मला काही बोलायचं नाहीये हा म्हणून काय म्हणायचं अन्याय होतोय नारीवर कसला बघा शूर नर अन्याय होतोय नारीवर कसला बघा शूर नर अहो डोळ्यासमोर नाही दिसत खरं मग बायको लावली पैजेवर डोळ्यासमोर नाही दिसत खरं बायको लावली पैजेवर अन्याय होतोय नारीवर कसला बघा शूर नर अन्याय होतोय नारीवर कसला बघा शूर नर
तुमच्या वागण्याचा प्रकार आज मी बघणार आहे. कारण उलट सुलट जोडून ही अक्षरे तू जोडणार आहे. तर रणांगणी आज मी तुला इथे जोडणार आहे. आणि म्हणून काय म्हणायचंय, बघा बुवांनी गांडीव या धनुष्याचा विषय घेतला. तो बुवांचा फेमस विषय बरं का. कोणासोबत ही बारी असू द्या बुवांची, तो विषय बुवा आवर्जून घेतात. हा म्हणून काय म्हणायचंय बघा त्याला, आता बघा बुवा नेहमी हिच्यातील हाय गांडीवर असं बोलले ना. हिच्यातील हाय तुम्ही ऐकलं असेल. हा आता विषय बरोबर आहे, पण बुवा त्या धनुष्याचं नाव आता मी डायरेक्टच बोलते. त्या धनुष्याचं नाव गांडीवाचं होतं, पण त्याच्या पुढे र कशाला जोडायला पाहिजे, र कशाला जोडायला पाहिजे. हा एवढं जुळलंय. हिच्यातील आहे तो वरती वरती यमक रच आहे म्हणून इकडं पण र. बुवा त्या धनुष्याचं नाव फक्त गांडीव असं आहे. हा म्हणून असं म्हणाले. तर बघा काय म्हणायचंय, व तुमचं नीट लक्ष असू द्या काय बोलायचं ते. तिला असेल गांडीव असं तुम्हाला वाटतं का खरं, मग तो बघून जर हा पळतोय दूर, मग तो बघून जर हा पळतोय दूर, याला म्हणावं कसला नर. बघा तिथे शिकंदी नावाचा एक हिजडा असतो. शिकंदी नावाचा एक हिजडा असतो आणि तो त्या धनुष्य बाणाला बघून घाबरतो आणि पळून जातो. म्हणून काय म्हणाले, तिला असेल गांडीव असं तुम्हाला वाटतं का खरं, मग तो बघून जर हा पळतोय दूर, मग तो बघून जर हा पळतोय दूर, त्याला म्हणावं कसला नर, मग तो बघून जर हा पळतोय दूर, त्याला म्हणावं कसला नर. आता बुवाने एवढे सगळे विषय काढलेलेच आहेत, तर मी पण जरा एक जो गुप्त विषय आहे तो बाहेर काढू का. सगळ्यांचा आवाज आला तरच चांगला बोले. काय वाटत हा. तर बघा नीट लक्ष असू दे तुमचं. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात. चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. सगळे चहा पिताना झोप नाही आली कोणाला. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात. चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. तुमची साथ असेल तरच हा विषय गाते बरं का. नाहीतर किंवा तलवारी वगैरे घेऊन येतील मला काय बोलायचं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात. आणि गुजराती मध्ये आवडीने, आणि गुजराती मध्ये आवडीने बुवा शेंडीला छोटली
चांगला बोले आणि गुजराती मध्ये आवडीने थांबा जरा बोलूला ह्यानं जरा ऐकू द्या ऐकायला जात नाही. आणि गुजराती मध्ये आवडीने महाकाळ बुवा रत्नाकर बुवा रत्नाकरजी महाकाळ बुवा शेंडीला चोटली असे म्हणतात. म्हणून काय म्हणायचं बघा तोच विषय त्यालाच धरून हा बुवांना काय म्हणायचं नाही बरं का. पिऊन साऱ्या जगाला दाखवे दारूची ती बाटली. आता बुवा पितात की नाही मला माहित नाही म्हणून आधीच बोलले की बुवांना काही बोलत नाही. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा माझा दारुड नवरा लाज नाही त्याला वाटली. माझा म्हणजे माझं नाही बरं का माझं अजून लग्न झालेलं नाही. नाहीतर बुवा लगेच तिचा नवरा बुवा माझा नवरा नाही बरं का. त्या ती गुजरातीची नवरा बायको आहे त्यांची भांडणं झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये भांडणं झाली कशावरून तर हा नवरा दारू घेऊन आलाय आणि नवरा दारू घेऊन आलाय म्हटल्यावरती मला सांगा कुठल्या बाईला राग येणार नाही कुठल्या बाईला राग येणार नाही. म्हणून काय म्हणाले पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. मग त्याच रागाने धरून कापली. त्याच रागाने धरून कापली. त्याचीच चटली. बुवांना बोलले नाही बघा बुवा इथे सगळे साक्षी आहेत. बुवांना बोलले नाही पटवून दिलेलं आहे. इथे येऊन बुवा खोटं बोलायचं नाही कॉपी करायची. म्हणून काय म्हणाले मग त्याच रागाने आता त्या बायकोला राग आलेला की संतापले एकदम रोज काय करायचं ऐकून घ्यायचं. मग ती एकदा सगळा राग त्याच्यावर काढते आणि ती त्याची जी शेंडी आहे आता बुवांना केस आहे त्यामुळे बुवांना काय विषय लागत नाही. हा त्याच रागाने धरून कापली. अहो त्याची विषय घ्यायचा घ्या. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. मग त्याच रागले धरून कापली. त्याचीच मधली तुटली. त्याच रागले धरून त्याचीच मधली तुटली.
नंतर बघा काय म्हणायचं, खंडेरायाच्या लग्नाला तुमच्यासाठी सगळे विषय बाहेर काढले. हा, तुम्ही जसे एक एक पहिल्याच बारीक एवढी मोठी बारी करून जाता ना, तसंच लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाई. अहो लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाई. मग खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या तिथं सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय, महाकाळ बुवांच्या दिल सामानावर पाय. बघा काय म्हणायचंय, त्या ट्रेन मध्ये गर्दी झालेली असते आणि त्या ट्रेन मध्ये महाकाळ बुवा पण गेलेले असतात आणि ते गेलेले असतात, त्यांच्या हाताच्या बॅग्स वगैरे त्या असतील त्या त्यांनी खाली ठेवलेल्या असतात आणि त्या खाली ठेवलेल्या बॅग्स म्हणजे त्यांच्या त्या सामानावर सगळे पाय देऊन जातात. बुवा एवढाच विषय. मग काय म्हणाले, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची काय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या दिलं सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या दिलं सामानावर अजून बुवांचा जो फेवरेट विषय आहे ना, फेवरेट कोणता तो, सांग सिलिकोनी फोडला तुझा ग बाय, सिलिकोनी फोडला तुझा. बोलून गेले ना हा विषय, गेले ना. बघा त्याच्यावरती काय म्हणत, बुवा त्याला प्रत्युत्तर देते. तेवढंच राहिलं होतं, त्याला एक देते, नंतर एक दुसऱ्या बारीचं पद घेणार आणि अजून एक पद घेणार आणि माझी बारी संपवणार. माठ हा पडतो दही दूध चोरतो, फुकटची मारतोय मजा, करुणी खात्री घेऊन राहते, ज्याला नाही लाजल जा. सांग तोंड कुणी फोडला तुझा रकाना, सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ, तोंड कुणी फोडला तुझा, सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ, तोंड कुणी फोडला तुझा. काय बोलले, सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ, महाकाळ.
तोंड कुणी फोडला तुझा महाकाल. काल तुझा तोंड कुणी फोडलं? व तोंड तोंड बोलणं काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. पण आधी सांगते म्हणून काय म्हणायचंय? सांग तोंड कोणी फोडला तुझा महाकाळ. तोंड कोणी फोडला तुझा. सांग तोंड कोणी फोडला तुझा महाकाळ. तोंड कोणी फोडला तुझा. बघा दुसऱ्या बारीचं पर घेते नीट लक्ष असू द्या. नाही घेतली त्याला जाणून. कुंभकर्णाचा विषय आहे नीट लक्ष असू द्या. नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती धावून. देह भान कसा गेला सारा तो विसरून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसं तोंड फोडून. तर तो कुंभकर्ण आहे. त्याला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते. आणि त्या रामाला मारण्यासाठी रावणाला त्या कुंभकर्णाची गरज असते. आणि तो जेव्हा कुंभकर्ण त्या रामाला मारायला जात असतो तेव्हा तो विभीषण त्याला सांगत असतो की तू पुढे जाऊ नको. तू रामाला मारायला जाऊ नको. तू स्वतःच तोंड फोडून घेशील. तू स्वतःच मरण पावशील. आणि तसंच होतं. म्हणून काय म्हणाले? नाही घेतली त्याला जाणून. म्हणजे कुणी तर त्या कुंभकर्णाने त्या विभीषणाला जाणून घेतली नाही. गेला अंगावरती धावून. देह भान कसा गेला सारा तो विसरून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसा तोंड फोडून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसा तोंड फोडून.
आता जे गीत घेणार आहे ते श्रद्धांजली गीत आहे. खास मुंबईवरून एक दोन दादा आलेले आहेत, तर ते मला मगाशी भेटले आणि ते बोलले की हे गीत घ्या म्हणून. तर ते घेते आणि माझी दुसरी बारी ते संपवते. तर बघा, जो विमान क्रॅश झाला, आता विमान क्रॅश झाला होता, त्याच्यामध्ये सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्या विमानात. आणि ते विमान काही सेकंदात क्रॅश झालं होतं. आणि ते जिथे क्रॅश झालं ते मेडिकल कॉलेज होते आणि त्या कॉलेजमध्ये ती मुले शिकत होती. ती मुले पुढे जाऊन दुसऱ्यांचं आयुष्य वाचवणार होती, पण त्यांचा सुद्धा काही सेकंदात तिथेच मृत्यू झाला. म्हणून श्रद्धांजली गीत घेणार आहे आणि बघा नीट लक्षात द्या. म्हणून काय म्हणायचंय? झेप घेतली अवकाशात. प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष द्या. होते प्रवासी आनंदात, काही टाईम सेकंदात झाला विमानाचा अपघात. सांग कशी ना दयाली देवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा. आज विझला मायेचा दिवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा. आज विझला मायेचा दिवा. अवकाशात प्रवासी आनंदात, काही टाईम सेकंदात झाला विमानाचा अपघात. सांग कशी न दयाली देवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा. आज विझला मायेचा दिवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा. आज विझला मायेचा दिवा. विमानाचा आकाशी जाता बुड, दोन्ही कणा बंद पडून त्यातून आला दूर, त्यातून आला दूर, त्यातून आला दूर. मनाला चाहूल लागताच पडला जाऊन थोडा दूर. अशी कशी ही धडक घातली काळाने हॉस्टेलवर.
अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी संपवत आहे आणि पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिली। त्याचप्रमाणे सर्व रसिक जनांना पुन्हा एकदा माझा शाहिरी मानाचा मुद्रा की एवढे सगळे रसिक दुसरी बारी बघेपर्यंत थांबलेले आहेत आणि तुमची साथ अतिशय उत्कृष्ट अशी मला लाभलेली आहे, त्यामुळे मी बुवांना जरा जास्त बोलू शकले। हा तसेच बुवांनी जी सूचना दिली मगाशी पहिल्या बारी की युट्यूबला बारी टाकायची नाही, तर त्यांच्या मताला मी सहमत आहे। कुणीच आता गणपतीचा सीझन चालू आहे, म्हणजे नवरात्रीचा सुद्धा सीझन आता येईल, तर कुणीही युट्यूबला बारी टाकू नये। हा तुम्ही सवण गण आहे ते टाकू शकता, पण जे काही म्हणजे आपण डबल मिनिंग करतो इथे, तर ते युट्यूबला टाकू नका। आणि एवढंच सांगते, मग नंतर तुम्ही कधी टाका, पूर्ण सीझन संपल्यानंतर टाकलं तरी चालेल, पण आता कुणीही युट्यूबला बारी अजिबात टाकायची नाही। हे बुवांचं सुद्धा सांगणं आहे आणि माझं सुद्धा सांगणं आहे। तर माझी दुसरी बारी मी ते संपत आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि माझी दुसरी बारी ते संपवते। आजचे जे साऊंडवाले दादा आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा साऊंड आहे दादांचा। दादा खरंच आज मी धन्य झाले की तुमच्या सोबत, म्हणजे आज तुमचं साऊंड आहे आणि मी ते गायला उभे आहे। एवढा अभिमान मला वाटतोय की तुमचं नाव मी अजूनपर्यंत ऐकलं होतं, आता मी पण काही एवढी मोठी नाही, पण मी तुमचा आवाज नाव ऐकलं होतं की डावा दादा साऊंड खूप मोठा आहे आणि आज प्रत्यक्षात मी इथे ते अनुभवते। अतिशय उत्कृष्ट असा साऊंड दादाने लावला होता, त्यामुळे बारीला अजून रंगत आलेले आहे। तर दादांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ। आणि तसेच माझी नाचणारी मंडळ आहे, ही माझी निर्मित शाखा आहे, ह्या सगळ्या मुली, आणि ही माझी बहीण आहे।